मला साईबाबांची सेवा करायची संधी मिळाली 4 वर्ष. मी ॲज ए चेअरमन साईबाबा संस्थान ट्रस्टचा होतो आणि तेव्हा खूप अनुभव मला आले. म्हणजे मी बेसिकली न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे. माझा चमत्कारांवर वगैरे काही विश्वास नाही, पण साईबाबांच्या मंदिरामध्ये सेवा करायला मिळणे हाच एक चमत्कार मला वाटला. आणि तिथे गेल्यानंतर स्पिरिच्युअलिटीचे इतके अनुभव आलेत आणि मग माझ्या लक्षात असं आलं की भारतभर टेम्पल्स आहेत आणि मला तर असं वाटतं की टेम्पल्स हा भारताचा आत्मा आहे आणि त्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की कुछ बात आहे की हस्ती मिट्टी नहीं हमारी. मी जेव्हा या वाक्याचा विचार करतो तेव्हा माझं लक्ष टेम्पलवर जातं की जोपर्यंत टेम्पल्स आहेत ना तोपर्यंत आपल्याला कोणी मिटवू शकणार नाही. टेम्पल हा आपला आत्मा आहे आणि त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. कुठेतरी काही दुर्घटना घडली की आपल्याला टेम्पल्सची आठवण येते, तोपर्यंत आपल्याला काही टेम्पल्सची आठवण येत नाही. मी जेव्हा सर्वे केला तर एकही पुस्तक टेम्पल मॅनेजमेंट या विषयावर नाही आहे. मग आपण मार्केटिंग मॅनेजमेंट शिकतो, फायनान्स मॅनेजमेंट, HR मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, कॅटरिंग मॅनेजमेंट शिकतो, सगळं शिकतो. पण टेम्पल मॅनेजमेंट का नाही आतापर्यंत आलं? तर म्हणून मग मलाच असं वाटलं की आपण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि मी पहिलं पुस्तक टेम्पल मॅनेजमेंट या विषयावर तयार केलं.